स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची विद्यमान सरपंच सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे। ग्रामविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना काढून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक व प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांनी काढले आहेत। दरम्यान 7 ग्रामपंचायतमध्ये प्रशासक कोण याबाबत निर्णय झालेला नाही। सरकारने जानेवारी महिन्यात शासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते। मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित होती। यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती। बाहेरील अधिकाऱ्यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्याने विकास कामे ठप्प होण्याच्या तक्रारी आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर गावच्या कामकाजात सातत्य राहावे आणि विकास कामांना गती मिळावी यासाठी सरकारने सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासक नियुक्तीबाबत शासनाने निर्णय जारी केला होता। त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही केली आहे। जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक व प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात येत आहे। विद्यमान सरपंचच हेच प्रशासक असतील, तर विद्यमान उपसरपंच व सरपंच यांची प्रशासकीय समितीही कार्यरत असेल। या सर्वांचा कार्यकाल कमाल 6 महिन्यांचा असेल। त्यापूर्वी निवडणुका होऊन लोकनियुक्त सदस्य सत्तेस आल्यास प्रशासक व प्रशासकीय समितीचे अस्तित्व संपुष्टात येईल। दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 152 आहे, मात्र प्रशासक नियुक्ती 145 गावात करण्यात आली आहे। मिरज तालुक्यातील एरंडोली व अंकली ग्रामपंचायतीतील सदस्यांची मुदत 8 फेब्रुवारी रोजी संपली आहे। तशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवूनही प्रशासक नियुक्तीचा आदेश झालेला नाही। त्यामुळे आता येथील कामकाज कोण पाहणार की ग्रामपंचायत अधिकारी सर्वेसर्वा असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे।